हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे सॅटरडे, तर सोमवारपासून तर मी रोज जात होते सिन्नरला. आणि काल ना रॅली निघालेली होती. माननीय मंत्री माणिकरावजी कोकाटे यांची मुलगी सिमंतिनी काल आमच्याबरोबर होती रॅलीमध्ये. आता त्यांचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट मिळालेलं आहे माझ्या भावाला. तर घड्याळ निशाणी आहे. आता हा व्हिडिओ तो तुमच्यापर्यंत बराच लेट येईल, परंतु चला, ज्या मैत्रिणी असतील समजा त्या प्रभागामधल्या तिकडच्या, त्या ॲटलिस्ट कळेल त्यांना बुवा असं. तर ती पण होती बरोबर दिदी रॅलीमध्ये. तर काल दिवसभर आम्ही रॅली, म्हणजे जो वॉर्ड असतो बघा जिथले लोक वोट करतात, तर त्या प्रभागामध्ये वॉर्डमध्ये रॅली होती. तर काल आम्ही सगळेच खूप थकलो. तर मग आम्ही काल असं काहीच प्लॅन नाही केलं की उद्या आपण इकडे जाऊ की तिकडे जाऊ प्रचाराला. कुणाचं काही त्या संदर्भात बोलणंच नाही. तर आईचाही मला कॉल आला होता, फोन आला होता. आई म्हणे, आली का तू आज? आज कुठे जाणार आहे? म्हणजे कधी मी डायरेक्ट अक्काच्या घरी वगैरे जाते, आईला नंतर कळतं मी आली होती. तर म्हटलं नाही, आज आम्ही कोणाचाच कॉलही आला नाही ना, आज आम्ही कुठेच नाही जाणार आहे. काल खूप थकल्यामुळे आज आम्ही ब्रेक घेतला आहे. तर आज मी काही गेली नाही सिन्नरला. परंतु आत्ता माझी मैत्रीण येते, माझी चाइल्डहूड फ्रेंड येते. मनीषा नाव आहे तिचं. मागे 1-2 वर्षापूर्वी एक व्हिडिओत आहे, मी तिच्या घरी हॉल्टिंग राहिली होती तेव्हा. तर इथे नाशिकमध्येच आहे ती राहायला, काठी गल्लीमध्ये तिचा फ्लॅट आहे, एका बिल्डिंगमध्ये, एका अपार्टमेंटमध्ये. तर तिचा व्हिडिओ कॉल आला होता, तिने पाहिलं माझा शॉर्ट. आता ती माझ्या आईवडिलांच्या त्यांच्या घरातच ते लहानचे मोठे झालेले राहायला होते, त्याच्यामुळे ती माझ्या सगळ्याच फॅमिलीला ओळखते. आमचं बालपण एकत्रच गेलं आहे. मग तिने कॉल केला होता, सागर उभा आहे का वगैरे विचारत होती इलेक्शनसाठी. तर मग तिला म्हटलं, ये काय करते? तर मग ती येते. तर मी खूप हॅपी झाले. मी आंघोळी केली नव्हती, कारण पूजा करायची नसली का मला कशालाच मूड नसतो. पण मग ती येणार म्हणून मी पटकन आंघोळ करून घेतली. तर आता जरा वेळात ती 5 मिनिटात निघते म्हणे. तर येईल ते एखाद्या अर्धा-पाऊण तासामध्ये येऊन जाईल, मग भेटवेल तुम्हाला. प्रतीक आणि प्रशांतजी ते गेले सिन्नरला. मैत्रिणीला म्हटलं जेवायलाच ये इकडं. ती म्हणे, नाही अगं जेवण करून येईल म्हणे मी, आता लेट झाले, 2 वाजले आता. ती म्हणे, नाही नाही मी जेवण करून येईल. आणि मी काय अजून काही बनवलंच नव्हतं. तर ते बघा, आता मी मसाले भात बनवते आमच्या दोघींसाठी. आणि आता फोडणीच देणार होते, तर आली येते खाली, आता येईलच आता घरात. मला म्हणते तू खाली ये, मला नाही समजणार. म्हटलं काही नाही, सोपं आहे, लिफ्टमध्ये बसून आहे. पण आता मी दार उघडून उभी राहते, म्हणजे ती गोंधळणार नाही इथे. अगं इथं बघ ना, बटरफ्लाय आहे का काय? पापडी का काय? हे बघ, कवट पापड आहे काय? पापडी बाई बिचारी व्हायची ना गं. ये नको पाय लावू नका, बाहेर जाईल ना ती. छान दिसते बघ ना. बटवा म्हणे ना? नाही ना पक्का नाही ना, बटवा नाही ना. हाय वापरायला काढले ना आता. हा छान आहे, मस्त वास आहे. अगं ती घरात येईल तशी. मग गेली पिशवीत काय म्हणाले? आम्हाला घेऊन आले, आता मुंबईला नव्हतं घेऊन येते. ही बघा माझी मैत्रीण चालू आहे का कशाच तरी वानुळा घेऊन आली आहे मला, ते दाखवते मी आता. काढलंय बरं, लोणचं पापड. हो का? बघा, लोणचं पापड घेऊन आली आहे. छान परफ्यूम बिरफ्यूम मारून आली आहे, मस्त पैकी वास येतोय. ती आल्या आल्या घरी गेलेले पापड आहे. हो, लोणचं लिंबाचं. नाही मुलीला खूप आवडतं. गोड आहे का हे? हो, आंबट गोड आहे. काय कैरीचं लोणचं आहे. चला आता इथे हे बघा, याच्यामध्ये कैरीचं लोणचं आणलं, याच्यामध्ये लिंबाचं लोणचं आणलं गोड. आपल्या करीनाला लिंबाचं लोणचं खूप आवडतं. आता तिला सांगेल, बघ मावशी तुझ्यासाठी लोणचं घेऊन आली. आणि हे उडदाचे पापड घरी बनवले का? हो. हे बघा, घरी बनवलेले उडदाचे पापड, जे तिच्या दाजींना खूप आवडतात. आणि याच्यात काय, मेथीचे लाडू. अगो बाई, डब्बाभर मेथीचे लाडू पण घेऊन आली. थँक्यू. रात्रीच बनवले तिथे. हा का? त्या आल्या का म्हणे घ्यायला खाली. बबला आत्ताच फोन येत होता एकीकडे, म्हणून मग तिला मी बबला आत्ता म्हटलं 1 मिनिट थांब, मला तिच्याशी बोलून घेऊ दे. ती खाली आली आहे. आणि मग
हे पापड तळून छान लागतात. हा का? हा, त्यांना खूप आवडता बाई पापड, पण भाजून खाण्यापेक्षा आहे ना तळून खायचं ते. हा का? तेलकट चांगलं नसतं ना गं शरीराला. जास्त नाही तळायचे असतात हा, आपल्याला. कधी कधी नाही, त्यांना पापड खूप आवडतात ना भाजून. आता एक तरी नागलीचे पापड घेऊन आले रेडीमेड. मी सकाळी किती 300 दिले एक जणाला. छान पापड येते. अगं पाय चालायची सवय नाही बाई, आणि एवढं फिरलो काल दिवसभर रॅली होती, दिवसभर रात्री 7 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे अक्षरशः आणि कोणी नाही, मग एकटीला करायचा पण कंटाळा येतो ना. यांचं सिन्नरला काम चालू आहे, हे बापले का सिन्नरला जातात आणि मग ते पंचवटीमध्ये जेवण करून घेतात हॉटेलमध्ये. मी 4-5 दिवसापासून जाऊ राहिले, सोमवारपासून जात होते. आजच ब्रेक घेतला. आता बाबला आता फोन होतो, ती म्हणे आली नाही का आज, म्हटलं नाही आज मी ब्रेक घेतला. मग त्या पण कोणीच नाही गेले आज. झालंय ऑलमोस्ट सगळं करून. कधी आली सुनबाई? 2-3 माझ्या डोक्यात आलं, तिला फोन करून सुनबाई आली का? मागच्या रविवारी चाली. आणि मैत्रीण किचनमध्ये बसल्या बसल्या आमच्या चालल्या इथे गप्पा. बाय द वे लास्ट 15 दिवसामध्ये मी खूप कमी व्हिडिओ टाकले, त्याबद्दल क्षमस्व. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, इलेक्शन होतं आणि कालच इलेक्शन झालं. आता बघा आज किती तारीख आहे, आज आहे 3 डिसेंबर. तर 2 डिसेंबरला इलेक्शन होतं आणि व्यवस्थितपणे पार पडलं. निकाल जो आहे तो 21 डिसेंबरला लागणार आहे. तर ज्यावेळेस निकाल जो काय येईल त्यावेळेस मी तो तुमच्याबरोबर शेअर करेनच. परंतु छान पद्धतीत झालं मतदान, लोकांनी छान सहकार्य केलं. त्याचे लाडू घेऊन आलेले आहे. मी एक घास खाऊन बघितला, खूप टेस्टी झालेले आहे लाडू तिचे. खूप हुशार आहे ती स्वयंपाकामध्ये, सुग्रण आहे. मी काही नुसती खिचडी बनवली आता आणि आम्हाला दोघींना वाढून घेतलं. आता आम्ही जेवण करतो. तिनेच आणलेले पापड भाजून घेतले मी. आणि त्या फुलांमध्ये आहे ना खूप छान, पण म्हणजे जसे की श्रीकृष्णाला तुळस, महादेवाला बेल आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं. थोडे राहायचे पण सगळं असायचं बुवा असं. इथल्या फुलांमध्ये तुळस बेल ते काहीच नसतं. 20 रुपयात खूप फुलं देतात त्या. इकडचे बदलले का तू चौरंगावरचे? नाही, चष्म्याशिवाय काही दिसत नाही का तुला? दिसतं ना तसं. दिसतं ना. काय मोबाईलमुळे गेले असतील डोळे. मोबाईलचं बारीक नाही दिसत जास्त, फक्त चांगली आहे ना फुलं. ताजे ना. ते नारळ फोडलेलं आहे का नाही फोडलेलं आहे काय माहिती नाही फोडेल. नाही ना. अगं काल साईटवर तिथं नारळ फोडलं त्यांनी वाटतं, मग 2 आणले असतील. आणि जेवण झाल्यानंतर पाणी तर काय मी लगेच पित नाही, पण मला खूप थंडी वाजत होती. ही म्हणे तुझ्या बाल्कनीत ऊन नाही येत का? म्हटलं नाही ना गं, बाल्कनी असून काही उपयोग नाही, माझ्या बाल्कनीमध्ये ऊनच येत नाही. तर गार्डनमध्ये आम्ही दोघी मैत्रिणी मस्त येऊन बसलो. आता इथे जरा उन्हामध्ये बसून गप्पा बी मारतो. मॅडम मोबाईलमध्ये काहीतरी दाखवत आहे मला आता बघून. ऊन खाल्ल्यानंतर आम्ही रील देखील बनवली, ती तुम्ही पाहिलीच असेल, मी यूट्यूबला शेअर केली होती शॉर्ट्समध्ये. आणि आम्ही काही फोटो देखील काढले. आम्हाला खूप जण बहिणी बहिणी समजतात, छान वाटतं मला. संध्याकाळचे 6:15 वाजले. हे बघा माझी मैत्रीण बिचारी भाजी निवडते. ॲक्च्युली प्रतीकच्या ओळखीचे फॅमिली फ्रेंड पण म्हणू शकतो त्यांना, सौरभ सर म्हणून. ते विथ फॅमिली आलेले आहेत काल सिन्नरला. तर ते पंचवटीला त्यांनी स्टे केला. मग आता तो प्रतीकचा फोन आला होता की तो त्यांना घेऊन डिनरला घरी येणार आहे. म्हणजे येता येते अर्धा-पाऊण तासात. आम्ही गप्पा मारत मस्तपैकी बसलो होतो, तेवढ्यात प्रतीकचा फोन आला. मग ती म्हणे आण चल पटकन माझ्याकडे भाजी, मी काय कणिक भिजते. म्हटलं नाही तू भाजी निवड. असं असतं, आम्ही मैत्रिणी बहिणी सारख्याच आहोत. आता तिला भाजी निवडायला दिली. आता मी स्वयंपाकाला लागते, डाळ भाताचा कुकर लावते आणि बघते आता अजून काय करायचं काय नाही ठरवते आणि स्वयंपाक करते आता गप्पा मारता मारता. स्वयंपाकामध्ये मी डाळ भात, 2 भाज्या, खीर असा स्वयंपाक बनवला होता. आणि हे बघा असं असतं नाही का, खूप जवळची मैत्रीण असली की आपल्याला फॉर्मॅलिटीची गरज नाही पडत. आधी तिने भाजी निवडली, आता इथे पोळ्या करते, तोपर्यंत मी बाकीच्या गोष्टी बनवते. पाहुणे काय तोपर्यंत आलेले नव्हते आणि स्वयंपाक चालू असतानाच मग ते आले. तर मग एकीकडे चालल्या होत्या गरम गरम पोळ्या, एकीकडे मी ताटाई करत होते. आणि ते ना इकडे गेले होते, कुठे त्र्यंबकेश्वरला गेले होते. ते सौरभ सर जे आहेत त्यांच्या मिसेस आणि छोटीशी मुलगी त्यांची. तर फर्स्ट टाईम आले होते इकडच्या भागात. इव्हन ते माझ्या वडिलांच्या शेतातही गेले होते. त्यांना त्यांच्या मुलीला शेत दाखवायचं होतं आणि जनावरं दाखवायची होती. आता माझ्या वडिलांच्या शेतात सागरच असतो, आता सागरच सगळं बघतो. तर बैल, गाय, कुत्री, मांजरी, गोरा असं सगळेच त्या मुलीला खूप छान वाटलं बघून. हे बघा बसलं आहे मायले की इथे त्यांना इथं बसवलं डायनिंग टेबलवर. आणि
प्रशांतजी, प्रतीक आणि सौरभ सर ते इकडे बसले टिपॉयवर. मनीषा गरम गरम पोळ्या करते आणि मी सगळ्यांना वाढते. आणि सौरभ सरांच्या मिसेसचं नाव माझ्या लक्षात नाही राहिलं. प्रतीक त्यांना सर म्हणतो म्हणून मी सरच सांगते. तर त्यांना इतका आवडला स्वयंपाक, खूप तारीफ केली. तुला आवडतं ना तू कशी करते? तांदळाची नाही करत? आज खाऊन सांग मग मला कसं झालं. थोडासा खीर तुम्ही मस्त केली आहे, मला खीर संपायची. अजून एक वाटी. नाही नाही. अगं वयस ना म्हणजे नाही ये ना तू बस आपण. रोज डाएट असतं, रोज डाएट असतं. आज दुपारी पण डाएट नाही झालं काय पाणी पाहिजे? हे तर गोवर्धनच. पहिला ती आली का मग ती पण आणायला लावते. आता मला पण आणायला लावते. काय करतो? नाही नाही नाही, बस 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 बस. गप्पा मारत मारत आम्ही छान असं जेवण केलं. त्या ताईंना खीर खूप आवडली, त्यामुळे खूपच छान झाली आहे खीर. आणि मेथीची भाजी त्यांनी मुलीला खाऊ घातली आणि त्या बोलल्या की इकडे खूपच छान भाज्या मिळतात. इवन त्यांना इकडून आहे ना भाज्या पण घेऊन जायच्या होत्या, पण त्यांना लेट झालं. त्यांना त्र्यंबकेश्वरला दर्शन घ्यायला बरेच तास त्यांना लाईनमध्ये उभं राहावं लागलं, बरीच गर्दी होती. त्याच्यामुळे भाज्या नेता आल्या नाही. पण त्या बोलल्या की मी नेक्स्ट टाईम येईल तेव्हा नक्की नाशिकवरनं भाज्या घेऊन जाईल. कारण की आपल्या नाशिकला भाज्या खूप छान मिळतात आणि नाशिकचं क्लायमेट पण खूप छान आहे. तसं नाशिक आपलं खूप सगळ्या गोष्टींमध्ये छानच आहेत. तर त्यांना मेथीची भाजी आवडली, त्यांच्या मुलीने पण आवडीने भाजी खाल्ली आणि गप्पा मारत मारत इथे आमचं चाललेलं आहे जेवण. आधी पाहुणे भेटायला लावली, मिरची वाटायला, खीर बनवली, सगळ्या पोळ्या केल्या. आता मी सांगते राहून जा आजचा दिवस, तर ऐकत नाही आहे. म्हणते माझ्या नवऱ्याला माझ्याशिवाय झोप नाही येणार आणि चालली पळून आता हिच्या घरी. यांना बी म्हण ना बाय. अगं प्रशांत बाय म्हण ना. चल रे बाय प्रतीक. आणि गाईच 9:30 वाजले आणि निघाली मनीषा घरी जायला. तिला सांगते राहा पण ती काय ऐकायला तयार नाही, कारण तिच्या मिस्टरांचे खूप फोन येत आहे. गुड नाईट. तुला रस्ता माहिती ना पुढे? चल मग पोचल्यावर फोन कर मला. बाय बाय. जा मग जपून. तिला मी खूप आग्रह करत होते राहा, पण तिच्या मिस्टरांचे फोन येत होते सारखे. आणि तिच्या मिस्टरांचे ते हे चालू आहे ना, नवरात्र चालू आहे. तर कुठले तरी उपवास चालू आहे ना सध्या, खंडे नवरात्र. तर नाही, ती बोलली नाही मी जाते. मी सून आहे तशी तिला, पण सून मुलगा बाहेर गेलेले होते. ती म्हणे नाही येईल नंतर. तर गेली आता ती. तिला ऑटो करून दिली. चला किचन सगळं आवरायचं बाकी आहे माझं.